घरकुल योजनेतील मोफत वाळू वाटप योजना वादात. वाळू बेकायदेशीरपणे विक्री होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कोठे बुद्रुक येथे सुरू असलेली घरकुल धारकांना मोफत वाळू वाटप योजना मोठ्या वादात सापडली आहे. मुळा नदीकाठाच्या शेतकऱ्यांनी जमीन वाचवा, वाळू वाटप थांबवा असा इशारा देत आत्मदहनाचा इशारा दिला आहे. शेतकरी व ग्रामस्थांचा आरोप आहे की घरकुल धारकांव्यतिरिक्त इतरांना वाळू दिली जात असून प्रत्येक ट्रॉली मागे 2 ते 3 हजार रुपये घेण्यात येत आहेत. त्यामुळे ही योजना मोफत नसून पैशाची वसुली सुरू असल्याचा आरोप जनतेने केला आहे. महसूल कार्यालयातील कोणताही कर्मचारी जागेवर नसताना वाळू कोणाच्या आदेशाने व कोणत्या अधिकाराने वाटली जात आहे असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत वाळू वाटप प्रक्रियेवर सखोल चौकशीचे आदेश द्यावेत, तसे अनियमिततेत सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला असता ही माहिती समोर आली आहे. तर पाहूया स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे. दादा, मुळा नदी पात्रातून शासनाकडून वाळू उपसा सुरू आहे, त्याचा काय नक्की त्रास तुम्हाला आहे, मला सविस्तर सांगा. इथं आमच्या जमिनी जातात. जवळजवळ 20 गुंठ जमीन आमची याच्यामध्ये गेलेली कितीवर झाल्यापासून गेलेली कितीवेर झाल्यापासून गेलेली आहे. आम्ही आतापर्यंत कोणाला वाळूला हात नाही लावून दिला. आता हे गावकरी घरकुलासाठी वाळू उपसून राहिलेले. पण ती घरकुल धारकांना ती वाळू जाते का? घरकुलधारकांना सगळ्याला घरकुलधारकांना डुप्लिकेट पण आहे, सगळं डुप्लिकेट पण आहे. एक लक्षात घ्या, वाळू झाली ना, घरकुल झाली त्यांना वाळू गेलेली. ज्यांची घर पूर्ण झाले त्यांना मला सुद्धा वाळू स्वतःला गेलेली घरकुल आहे. आहे, मला अजून वाळू आलेली नाही. बोला पुढचं. किती रुपये तुमच्याकडून घेण्यात आले वाळूसाठी? मी 7,000 रुपये आमच्याकडून वाळूसाठी घेण्यात आले. ज्यांचं घर चालू आहेत किंवा चालू व्हायचे आहेत त्यांना नाही वाळू, आणि हे भलतेच समजा ज्यांची घर नाही झालेली म्हणजे पूर्ण झालेली आहे त्यांना वाळू आहे आणि कोणालाही वाळू आहे. कोणाला वाळू नाही, कोणी वाळू नेऊन राहिले इथून काही तर फक्त आंधळ नाही बर का, आंधळ तर कुत्रपीठ खाते ही परिस्थिती. मला एक सांगा, ऐका ना. आणि ह्या माणसाला कोणता तलाटे बाई कोण आहे लक्षात घ्या. ह्या माणसाला फोन आला, मला माहित नाही. मी माझं घरकुल स्वतःच आहे, लक्षात घे. मला वाळू लागत, मी 10 जणांना गावाला म्हणलं मला वाळू द्या, नाही देऊन राहिली मला अजून. तुम्ही संबंधित तलाठी किंवा संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाला सांगितलं का बाबा आमच्या जमिनी जातात, तुम्ही इथं वाळू उपसा करू नका? सांगितलेलं त्यांना, तरी पण ते म्हणतात नाही इथला स्पॉट दिलाय तर त्यांनी ना काय झालं, 2 ट्रॅक्टर टाकले या माणसाचे. म्हणजे असं लाता लोट चाललेली काहीच नाही. पण हे ना, हे चुकीचा मार्ग आहे. ह्या खरोखर आहे ना, सुकलाल हरिभाऊ वाकळे याचे 100% 20 गुंठे जमीन गेलेली हे मला माहिती. आणि हे वाळू उपसल्यामुळे आहेत राहिलेली सुद्धा जाणार आहे. काय राहणार नाही, त्याच्यात काय जाणार आहे. 100% जाणार. आम्ही 35 100% बांध लावून इकडं हे केलेलं पाणी जमीन हे नाही हो म्हणून. आणि त्या लोकांनी आता इथं वाळू साठायला लागले, खड्डे बिड्डे भरलेत, तर आता वाळू उपसा चालू केलेला आहे. नाही, या गोष्टीचा पूर्ण चुकीचं. आणि हे काय म्हणतात शासनाचा निर्णय. हे बंद व्हायला पाहिजे. डायरेक्ट माझं सरळ मी तर ह्या पोराला काय बोललो, आता मला तर अशी माहिती समजलेली आहे, भोजदरी असेल किंवा आजूबाजूच्या गावांना सुद्धा इथूनच वाळून येणार आहे. मी काय म्हणतो, राजकाईचा स्पॉट आणला होता ना, तो स्पॉट त्यांनी किटवेरचं पाणी सोडून द्यायला, तिथल्या स्पॉटचं काही उचलायला काय अडचणी. मग बरं का, एकच त्याला हा स्पॉट आहे का फक्त? मग भोजदरीसाठी तुम्ही वाळू जाऊन देणार का इथून? नाही देणार. आता त्याला उद्या स्टे मी टाकावं जर लागेल. उद्या जर कोर्टाचा यांनी नाही बाबा बंद मागावं केलं लागेल. तर उद्या मी डायरेक्ट पेट्रोलची बाटली घेऊन बसणार आहे, आत्महत्या करणार इथे पायंत. त्याच्यामुळे ना त्यांना याला मगाशीच सांगितले डायरेक्ट, जर आता याच्यावर जर तुम्ही निघाले ना तर मी पेट्रोलची बाटली घेऊन येईन म्हणून. तेव्हा हे सांगून झालंय त्यांना. जर नाहीच ऐकू लागले तर उद्या पर्याय नाही त्याला काही. त्यांचं असं आहे ना, हे काय हे मालमत्ता आहे, पण जर जमीन जात असेल तर मग सरकारने त्याला भेट बांधून द्यावं असं माझं मत आहे ना. आणि रिअल ज्यांना वाळू देतात त्यांची घर बांधून झालेत, त्यांची घरं बांधून झालेली. 100% घरं बांधून. कमीत कमी ते ना त्यांना आता आहे ना, आपण डायरेक्ट याची चौकशी शासनाने केली पाहिजे. ही शासनाने चौकशी केली पाहिजे, हे माझं मत आहे. आता वैयक्तिक तर मी रंजन वाकडे बोलतोय. मला घरकुल आले, मला वाळूच नाही. मला आहे ना, काल ग्रामसेवकचा फोन आलेला बघा, मोबाईलमध्ये फोन आला. मी त्यांना म्हणलं, आम्हाला त्याला तुझं पाळत नाही. अरे काल बोलता तुम्ही, कशाला देता? हे थोतांड आहे तुमचं. फक्त लोकांना चोऱ्या करायला दिसलं तर. आज ना मला घरकुल किती आहेत जेवढे ना, त्याचं आहे ना, त्याचा उद्या आहे ना कलेक्टरने यावा किंवा यांनी यावा आणि तलाठी बाईने यावा, त्याचं आहे ना किती 5 वरल्या पडल्यात
माझ्या डोरले नाही मला घरकुल बांधायचं नाही तुझ्या दारात पडल्यात, बरोबर आहे का? चुकीचं आहे त्याच्यात प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या चूक आहेत सगळ्या. हा बरोबर आहे ना. मग हे कुठे गेली? आता तर मॅडम म्हणतात का आम्ही काय नगर वरून यायचं का म्हणे. नगर मॅडम काय तुम्ही काय इथं काय तुम्ही शिरसाट मॅडम बोलले का असे तुम्हाला? काय बोलले तुम्हाला? सकाळी फोनवर म्हणे का तुम्ही फोन आलता असा माणसाला. गावच्या लोकांना आडवं नाही येऊ शकत म्हणे. आमकं कोण नाही गाव आहे? गाव कोणी? गावच्या लोकांना गाव कोणी? गाव जमीन गेलं गाव देणार आहे का? दिलेलं नाही आहे. नाही. शासनाने आमची जमीन गेली ती देणार आहे का? 25 गुंठे जमीन गेली की मला वाटतं 27-28 गुंठे जमीन गाव देणार आहे का? हा? हा? गावनी इथलं स्पॉट दिला त्यांना समजत नव्हतं का? समजा यांच्या जमिनी जातात यांनी पहिल्यापासून काय राखून आले ठेवलंय ना, याला आता आहे ना इथून याला वर काय आले आपण आहे ना यांचं आता इथं सगळं तुम्ही चाललेलं स्वतः बांधायला एकदा नजर फिरवा आणि कॅमेरा फिरवा आणि त्यांना दाखवा जरा. म्हणजे किटीवर झाल्यानंतर ही जमीन निवडी गेलेली. आता ती बोरबनची जमीन गेली, शासनाने दिली का ती जमीन? दिली का? नाही दिली. का दिली नाही? ही जमीन शासनाने का दिली नाही? एक आदिवासी समाजाची जमीन गेली, मग शासन मेलं का तिथं? महासत्ता न्यूज संगमनेर.